नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी नांदुरा येथे नांदुरा नगरपरिषदेत कर्तृत्वाचा जल्लोष। सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान। नांदुरा नगरपरिषदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देत प्रशासनाची प्रतिमा उंचावणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। त्यामुळे नगरपरिषदेत कर्तृत्वाचा जल्लोष पाहायला मिळाला। या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन माननीय मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी माननीय उपमुख्य अधिकारी श्री नितीन देशमुख साहेब व कार्यालयीन अधीक्षक श्री गणेश मुळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। कार्यक्रमात कर विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री सुनील भाऊ वाकोडे व श्री प्रल्हादजी नाफडे यांना सन 2025 ते 26 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। तसेच श्री अक्षय बोंडे व श्री शंकर घोडे यांच्यासह नगरपरिषदेत विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। कर वसुली, प्रशासनातील पारदर्शकता तसेच नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देण्यात या सर्वांनी मोलाची भूमिका बजावल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान हीच खरी प्रेरणा आहे, असे सांगत पुढील काळातही अशीच कामगिरी सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी सन्मानित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले। या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गाचा आत्मविश्वास वाढला असून नांदुरा नगरपरिषद प्रशासन अधिक सक्षम व जनहितैषी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले। नांदुरा नगरपरिषदेत सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा झालेला हा सन्मान सोहळा कामगिरीची कदर करणारा ठरला असून संपूर्ण शहरात त्याची चर्चा रंगली आहे।